पसरौली पुलिस ने वाहन चोरी के आरोप में एक आरोपी शाहरुख खान हनीफ खान उम्र 24 साल को गिरफ्तार किया है। आरोपी को वैशाली नगर क्षेत्र में संदिग्ध अवस्था में घूमते हुए देखा गया था, जिसके बाद उसे गिरफ्तार कर पूछताछ की गई। पूछताछ में आरोपी ने चोरी करने का इरादा रखने की बात स्वीकार की और बताया कि उसने हाल ही में पुलिस थाने के पाशवाली इलाके में चोरी की थी। इसके बाद पुलिस ने उसकी गिरफ्तारी की। मूलतः छिंदवाड़ा का रहने वाला आरोपी शाहरुख खान उर्फ हनीफ खान नागपुर के तहसील थाना अंतर्गत खदान इलाके में रहता था, जिस पर नागपुर में लगभग सभी थानों में डकैती और चोरी के मामले दर्ज है। जरीपटका में 307 के आरोप में भी आरोपी फरार था, जिसके बाद पुलिस ने उसकी गहनता से जांच की, जिसमें उसने सभी चोरी की बात कबूल की। पुलिस ने उससे 1,47,000 रुपए का माल जब्त कर उसे गिरफ्तार किया है। फिल्डिंग लावून पेट्रोलिंग दरम्यान एक माणूस संशयित सापडला। ती तोंडाला रुमाल बांधून एक्सेस गाडीने फिरत असताना सापडल्याने त्याला अडवून त्याला विचारपूस केली तर तो उडवाउडवीची उत्तर दिला। त्याला पोलीस स्टेशनला आणून विचारपूस केली तर एक घरफोडीची त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली। त्याच्यावरून त्याला अटक करून पीसीआर घेण्यात आले। पीसीआर दरम्यान त्यांनी आणखी एक कबुली दिली की 307 मध्ये 1 महिन्यापासून फरार होता जरीपटक्याला। तसेच पारडी येथील एक बर्गमॅन चोरीची गुन्ह्याची कबुली दिलेली आहे आणि आमच्या इथलं एक मोटरसायकल चोरीची गुन्ह्याची कबुली तसेच एक घरफोडीची कबुली दिलेली आहे। अशा पद्धतीने या आरोपीला शाहरुख खान हनीफ खान सृष्टीमाता मंदिर छिंदवाड़ा पोलीस ठाणे कोतवाली एमपी सध्या इथं राहायला खदान एरिया तहसील एरियात राहतो तो आरोपी। त्याच्यावर यापूर्वीचे 13 गुन्हे टोटल आहेत। घरफोडीचेच गुन्हे आहेत त्याच्यावर आणि आर्मी ऍक्टचे गुन्हे आहेत। सर याची मोडस ठरती कशा प्रकारे आज चोरी करायचा आणि इथे काय करत होता? तो इथे राहून जो नागपूरला राहत होता इथे काय काम धंदे करत? इथं लोकांना सांगायचं बाजू काहीतरी व्यवसाय करतो मजुरी करतो म्हणून ते शेवटी तो चोरी आणि घरफोडीचेच गुन्हे करायचं। आणि याच्या अगोदर तो अरेस्ट झाला होता। तर आमच्या टीमला पण डाऊट आल्यामुळे त्याला चांगला कसून विचारपूस केली असता आणि आमचे 4 गुन्हे उघडकीस आले। शहरातल्या आजूबाजूलाच गुन्हा केलेले आहे पूर्ण। त्यांनी शांतीनगर हुडकेश्वर कामठी धंतोली लगडगंज यशोधरा सक्करदार याच परिसरातले त्याचे घरफोडीचे गुन्हे आहेत। सर याच्याकडून आणखी काही गुन्हे उघड होऊ शकते का? आणखी यामध्ये किती रुपयाच्या मध्ये हस्तगत करण्यात आलेला आहे एकूण करून काय? बरोबर आहे। आमच्या गुन्ह्याच्या व्यतिरिक्त एक जरीपटकाचा पण 307चा फरार होता आणि एक पारडीचा मोटरसायकल पण जप्ती आहे। आमच्याकडले एक मोटरसायकल जप्ती आहे आणि घरफोडीची टोटल 1,47,900 रुपयाचा मुद्देमाल त्या आरोपीकडून जप्त करण्यात आला। सर कारवाई दरम्यान कोण अधिकारी आणि वर्गणी कारवाई दरम्यान डीपीचे पीएसआय माझगावकर आहे, एससी गरवारे आणि हवालदार लक्ष्मण सेंडे तायडे। कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ निशा पंचवानी की रिपोर्ट।